शिक्षक भरती 2025चा रिझल्ट लागलेला आहे. तो कसा ऑनलाईन चेक करावा ते आपण पाहूया. सर्वप्रथम आपण पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर येऊ, त्यावर क्लिक करू. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2025 टीचर रिक्रुटमेंट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपला जो लॉगिन आयडी, पासवर्ड आहे आणि कॅप्चा हा व्यवस्थित तिथं भरून घ्यायचा आहे. लॉगिन आयडी आणि कॅप्चा व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला एक OTP प्राप्त होईल. OTP व्यवस्थित फिलअप करून घ्यायचा आहे. OTP फिलअप केल्यानंतर आपल्यासमोर पवित्र पोर्टल 2025चं पेज ओपन होईल. आपल्याला उजव्या साईडला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाव्या साईडला ड्रॉवर ओपन होईल. त्याच्यामध्ये सगळ्यात खाली अप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला 3 नंबरवरच दिसेल तो, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस आपल्याला दिसणार आहे. आपल्याला सगळ्यात पहिले सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप क्लिक करायचं आहे. त्यानंतर राऊंड क्लिक करायचं आहे. आपल्याला सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप जे पहिले टॅब आहे त्यावर आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू, आपण सध्या विदाऊट इंटरव्ह्यूचं पाहू. विदाऊट इंटरव्ह्यूवर आपण क्लिक करू. विदाऊट इंटरव्ह्यूवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला नंतर राऊंडवर फेज 1 यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेज हे परत रिलोड होईल आणि आपल्यासमोर सिलेक्ट राऊंड परत आपल्याला ओपन करायचं. त्यामध्ये फेज 1 जो रेग्युलर राऊंड आहे, सध्या आपला रेग्युलर राऊंड लागलेला आहे, कन्व्हर्जन राऊंड लागलेला नाही आहे. आपल्याला त्यावरच क्लिक करायचं रेग्युलर राऊंडवर, फेज 1 वर, आणि त्यानंतर आपल्याला खाली सबमिट यावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेबसाईट थोडा लोडिंग घेईल, कारण वेबसाईटचा सध्या प्रॉब्लेम चालू आहे. आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला खाली येऊन व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला रिझल्ट हा शो होईल. त्यावर आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक तर वरच्या साईडला जसं दिसत सध्या की यू आर रिकमेंडेड ॲज पर मेरिट, म्हणजे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असा एक मेसेज येईल, किंवा तुम्हाला रेड अक्षरामध्ये यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट असा एक मेसेज शो होईल, म्हणजे तुमचं सिलेक्शन झालेलं नाहीये असा एक आपल्याला मेसेज दाखवेल. आपल्याला इथं ते चेक करायचं आहे. त्यानंतर जर आपल्याला समजा आपले प्रिफरन्स वाईज आपला रिझल्ट कसा आहे हे चेक करायचं असेल तर त्यावर आपण क्लिक करू उजव्या साईडला, आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आपण प्रिफरन्स दिले होते, प्रिफरन्स द्यायच्या वेळेस त्यानुसार आपलं स्टेटस काय असेल, की आपला पहिला प्रिफरन्स आपण दिला होता त्याच्यानुसार आपल्याला सिलेक्शन आपलं का बरं झालं नाही, त्याचा कट ऑफ किती गेला आणि आपलं सिलेक्शन का बरं झालं नाही, हे सगळं आपल्याला इथं दिसणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. शिक्षक भरतीच्या सर्व महत्त्वाचे अपडेट या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.